हाय फ्रेंड्स, मी आरोही. तर चला पुढचे क्वेश्चन सोडूया. विषय आहे मराठी. पावसाची रिमझिम तशी पक्ष्यांची काय? कलकल, किलबिल, चिवचिव की खळखळ? काय असते रिमझिम, मग पक्ष्यांची काय असते? किलबिल. किलबिल. चिवचिव कोणाची असते? चिवचिव असते चिमणीची. आणि खळखळ पाण्याची. खालील शब्दांचे समानार्थी शब्द पर्यायातून शोधा. डोळा. डोळ्याचे समानार्थी शब्द काय आहे? चक्ष, चष्मा, नैना की नयन? नयन. नयन. पक्षी. तरु, वृक्ष, पाखरू, जल. पाखरू. पुढे योग्य शब्द निवडून त्याचा पर्याय क्रमांक चौकटीत लिहा. कोल्ह्यासारखा, लबाड, लहान, क्रूर की गरीब? लबाड. कोल्हा कसा असतो? लबाड. आपले राष्ट्रगीत कोणते? भारत माझा देश, केशवा माधवा, जनगण मन, सारे जग से अच्छा. राष्ट्रगीत कोणते आपलं? जनगण मन. ऑप्शन क्रमांक 3. खालील वाक्यात रिकाम्या जागी कोणता शब्द येईल? जो प्रयत्न करतो टिंबटिंब यशस्वी होतो. तो. जो प्रयत्न करतो तो यशस्वी होतो. ऑप्शन क्रमांक 4. डोळा लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? झोप येणे, झोप न येणे, फार आवडणे, लक्ष देणे, झोप येणे. डोळा लागणे म्हणजे काय? झोप येणे. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. गोठा, गाय. मुंगी, वारूळ. घरमाशी, पोळे. कोळी, जाळे. जाळे. बघा, घरमाशी असते का? नाही. घरमाशी असते ग. असते. घरमाशी म्हणजे घरात माशी असतात ना, हो. ती. पण ती पोळ्यात राहते का? नाही. कोळी जाळ्यामध्ये राहतो, मुंगी वारुळात राहते, गाई गोठ्यात राहते. मग चुकीची जोडी घरमाशी, पोळे. मधमाशी, पोळे असते. जुडी कशाची? कंसाची, फुलांची, दुर्वांची की फळांची? दुर्वांची. पुढील शब्दांचा विरुद्धार्थी शब्द कोणता? नवी, जुनी, नवी. कोवळी, जुनी, पुराणी, लहान. जुनी. घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात? काय म्हणतात घोड्याच्या पिल्लाला? शिंगरू, कोकरू, वासरू की पाडस? शिंगरू. कोकरू कोणाच्या पिल्लाला म्हणतात? कोकरू, मेंढी. वासरू, वासरू, गाई. पाडस, पाडस, हरिण. टिंबटिंब यांना गुलाबाची फुले व लहान मुले फार आवडत. लोकमान्य टिळक. मुलांना चाचा नेहरू, महात्मा गांधी. चाचा नेहरू. श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ज्योतिबा फुले, महात्मा गांधी, विनोबा भावे, साने गुरुजी. साने गुरुजी. श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? साने गुरुजी. सावकाश शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? हळू, जोरात, पटापट आदी. सावकाश समानार्थी शब्द हळू. सावकाश म्हणजे काय? हळू. आणि सावकाश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता येईल? पटापटा, जोरात. बरोबर. अपयश ही टिंबटिंब पहिली पायरी होय. अपयशाची, यशाची, आशेची की निराशेची? अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. खालीलपैकी कोणता जोड शब्द नाही? घरदार,
बापले रमत रडत दान धर्म. रडत रमत रडत रडत हा जोड शब्द नाहीये. मुलगा ध व मुलगी हुशार असे नसते. या वाक्यात लपलेला प्राणी कोणता? प्रश्नात बघ बरं. गाल, माकड, वाघ, गाढव. तिकडे बघ कोणता प्राणी लपलेला आहे. बघा गाढव. गाढव बघा कसे देतात. ऑप्शन क्रमांक 4. विमानांचा ताफा ताफा. तसा तसा. पाखरांचा थवा, तांडा, घोडका, कळ. कळ, काही थवा, पाखरांचा थवा. थवा. तांडा कशाचा असतो? पाखर म्हणजेच पक्षी. पक्ष्यांचा थवा. आणि तांडा कशाचा असतो? तांडा असतो उंटाचा. उंटांचा असतो तांडा. घोडका कोणाचा असतो? मुलांचा. खाली. दररोज प्रसिद्ध होणारे वर्तमानपत्र. काय बोलायचं त्याला? मासिक, दैनिक, पाक्षिक की वर्तमानपत्र? दैनिक. जे रोज प्रसिद्ध होतं त्याला काय बोलतात? दैनिक. शुद्ध शब्द कोणता? कोणताही शुद्ध शब्द? संवाद, औषध, मनुष्य, वंद. हे बघा संवाद, औषध, मनुष्य, वंद. नाही. औषध हा अशुद्ध शब्द आहे. हा अशुद्ध आहे कारण की त्याला हा काना दिलाय. नाही ग. हो. औषध ध ध असतो. सॉरी. वंदन नळ असतो. मनुष्य षटकोन असतो. षटकोन. शुद्ध शब्द कोणता आला? संवाद. तर असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय.